शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज हा प्लॉट आपण बघत असाल, हा केळी लागवड करून त्याचे खोडवा घेऊन परत केळी लागवड केलेली आहे। म्हणजे 3 ते 4 वर्ष झाले लगातार केळी चालू। आपण काही प्लॉट असे आहेत की 16 वर्षापासून आपण केळी खोडवा केळी खोडवा केळी खोडवा ह्यामध्ये दुसरे कोणतेही आपण पीक घेतलेले नाही। पण ह्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो की कधी कधी अशा वेळेस जी कटिंग असते ती वेळेवर होत नाहीये, जो प्लॉट एक समान व्हायला पाहिजे तो पण होत नाहीये। पण जर आपण खतांचा शेड्यूल हा जे खतांचं नियोजन आहे हा जर योग्य रीतीने जर केला तर त्यामध्ये पण आपण योग्य जो आपल्याला ॲव्हरेज उत्पादन पाहिजे तो आपल्याला केळीमध्ये घेता येतो। आता ही जी केळी आहे ही 55 दिवसाची झालेली आहे। ह्या केळीमध्ये केळी प्लॉट आहे तरी पण आपण 55 दिवसामध्ये ह्या प्लॉटची जी वाढ आहे ती एक चांगल्या प्रकारे याची वाढ झालेली आहे। जी ग्रोथ म्हणजे जी वाढ पाहिजे आपल्याला 55 दिवसामध्ये ह्या शेतीमध्ये ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतामध्ये आपल्याला तो दिसायला भेटेल। आता ह्यामध्ये काय झाले की पहिला जो डोस आहे आपण DAP युरिया पोटॅश मायक्रोन्यूट्रंट आणि लँड पॉवर हा डोस दिला होता। त्याच्यानंतर 45 दिवसांनी आपण याच्यामध्ये पोंगा भरणी केली होती। पोंगा भरणी याच्यासाठी करतो की चांगल्या पानांची वाढ व्हायला पाहिजे, ही पानाची जी रुंदी आहे ही पण चांगली व्हायला पाहिजे। आता काय काय शेतकऱ्यांना दुसरा बेसल डोस काय द्यावा, म्हणजे की जेणेकरून पहिला डोस आपण DAP चा देत असतो, दुसरा डोस आपल्याला काय द्यावा हे याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन असतात का। तर एकतर वाढ होत नाहीये किंवा वाढ ही जी आहे कमी जादा झालेली असते, तर आपल्याला एक समान करण्यासाठी आपण हा डोस द्यायलाच पाहिजे। आता जर आपण पहिल्यांदा जर DAP दिला असेल तर दुसऱ्या शेड्यूलमध्ये आपल्याला दुसऱ्या सेकंड बेसल डोसमध्ये 10-20-20 किंवा 20-20-0-13 हा डोस आपल्याला द्यायचा आहे। कारण फॉस्फरस जो आहे 200 100 आणि 300 ह्या प्रमाणामध्ये आपल्याला द्यायला पाहिजे। नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशची जी कमतरता असते किंवा जो NPK रेशो आपल्याला द्यायचा तो आहे 200 100 आणि 300। तर याच्यामध्ये 200 झालंय नायट्रोजन, फॉस्फरस झालंय 100 आणि 300 जे झाले ते म्हणजे पर्सेंटेजमध्ये आहे हे पोटॅश। ह्या तिघांचा जो रेशो आहे प्रॉपर आपण केळीमध्ये द्यायला पाहिजे। आता ज्यावेळेस 60 दिवसाची केळी होते, ह्या 60 दिवसाच्या केळीमध्ये दोन्ही साईडने आम्ही खड्डे करून आता हा बघा इथं खड्डे केलेत। 60 दिवसाचा आता सेकंड डोस मध्ये आपण घेत आहोत 10-26-26 एक बॅग, पोटॅश एक बॅग, अमोनियम सल्फेट एक बॅग आणि PHD 8 किलो, मिट्टी मास्टर एक बॅग, हे प्रति हजारी हा डोस झालाय। ह्यामध्ये जर आता काय काय ठिकाणी आपण हा बघा एक हे जे प्लांट आहेत हा जो हे जे झाड आहे हे लहान आहे, आता हा मोठा आहे हा लहान आहे, याची वाढ ह्याच झाडांसोबत आणण्यासाठी आपल्याला प्रत्येक 5 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी 24-24-0 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट यानी की पिन MgSO4 हे 5 किलो आणि त्याच्यासोबत कार्बोसिल 1 लिटर 3 प्रोडक्ट हे 200 लिटर पाण्यामध्ये प्रत्येक 10 दिवसाला किंवा 5 दिवसाला जर आपण आळवणी केली किंवा जर छोटे छोटे झाड आहे यांना जर दिलं तर याची जी वाढ आहे ही ह्या झाडांच्या बरोबर येऊ शकते। कारण छोटे प्लांट आहेत हे जर मागे राहिलेत तर यांची जी कटिंग असते ही वेळेवर येते, म्हणजे वेळेवर होत नाहीये आणि जो प्लॉट आहे आपल्याला एक समान दिसायला पाहिजे तो एक समान दिसत नाही। त्यासाठी ही ड्रिंचिंग आपल्याला करायला पाहिजे आणि जे मी खत दिलेत ते खत आपण फॉलो जर केले तर आपली जी केळी आहे ती चांगल्या प्रकारे वाढ होईल।